आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे मुंबईसह उपनगरातून भाविक सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत। फुलांची आरास खास सिद्धिविनायकासाठी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे पुण्यातल्या भक्तांची गर्दी पाहता मंदिर व्यवस्थापनानं चोख व्यवस्था ठेवली आहे। पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर पुणेकरांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। आज दिवसभरात मंदिरात गणेश यागासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। देशभरात पेट्रोलच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत। आज मुंबईत 1 लिटरसाठी 82 रुपये मोजावे लागत आहेत। प्रत्यक्षात कच्च्या तेलाच्या किमती आणि त्यापासून पेट्रोलियम पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया, वाहतुकीचा खर्च हे सगळं मिळून उत्पादन खर्च अवघा 35 रुपये आहे। त्यावर केंद्र आणि राज्य सरकारनं आकारलेल्या अबकारी करापोटी सामान्य जनता 20 रुपये मोजते। त्यात राज्यांनी आणलेल्या वॅट उपकरांतर्गत महाराष्ट्रातली जनता साधारण 24 रुपये मोजते। अखेर वाहतूक आणि विक्रेत्यांच्या कमिशनपोटी 3 रुपयांची भर पडल्यावर एकूण किंमत साधारण 82 रुपयांच्या घरात जाते। यापैकी कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित असणारी मूळ उत्पादनाची किंमत सोडली तर अन्य तिन्ही गोष्टी राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात। राज्यांनी पेट्रोलियम पदार्थ जीएसटी प्रणालीत यावेत यासाठी मंजुरी द्यावी। पेट्रोल आणि डिझेलचे दर लगेच खाली आणता येतील, पण जीएसटी काउन्सिलमध्ये याविषयीचा प्रस्ताव येतच नाही। त्यामुळे केंद्र सरकार तरी याविषयी किती गंभीर आहे याविषयी शंका आहे। देशातल्या 21 राज्यात भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे। मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसनं आधीच पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणायला तयार असल्याचं म्हटलंय। मग नेमकं घोडं अडलंय कुठं हा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे। एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कपात करून पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना काहीसा दिलासा दिलाय। स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅसच्या एका सिलेंडर मागे 35 रुपये 50 पैशांची कपात करण्यात आली आहे। तसंच 19 किलो वजनाच्या व्यापारी वापराच्या सिलेंडरची किंमतही 54 रुपयांनी कमी झाली आहे। 5 किलोचा छोटा सिलेंडरही 15 रुपयांनी स्वस्त झाला आहे। भाजप खासदाराच्या तक्रारीमुळे मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांवर सुरू असलेली 1 रुपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतील एका भाजप खासदारानं 1 रुपी क्लिनिकला विरोध केला होता। संबंधित खासदारानं याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे तक्रारही केली होती। त्यामुळे दबावाखाली आलेलं मध्य रेल्वे प्रशासन 1 रुपी क्लिनिकला सहाय्य करत नव्हतं। त्यामुळे नाईलाजानं ते बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय असा आरोप क्लिनिक चालवणारे मॅजिक दिल संस्थेचे डॉक्टर राहुल घुले यांनी केला आहे। ठाणे मार्गावरच्या काल्हेर गावात सोमवारी संध्याकाळी 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या युनियन बँकेत अचानक आग लागली। सोमवारी बँक सुरू असताना बँकेतील वातानुकूलित यंत्राच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। दरम्यान संध्याकाळी बँक बंद असताना अचानक धूर येऊ लागला। अचानक मुख्य दरवाजानं पेट घेतला आणि काही क्षणात या आगीनं भीषण रूप धारण केलं। या इमारतीचं नाव दिग्विजय सोसायटी असं असून यात 12 कुटुंब राहतात। आगीची बातमी मिळताच सर्वांनी इमारतीच्या बाहेर पळ काढला। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। 4 तासांनी आग विझवण्यात यश आलं। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसंच कोणतीही रक्कम जाळलेली नाही। मात्र महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहेत। ठाण्यात एका दुचाकीस्वार महिलेची मुजोरी समोर आली आहे। कापूरवाडी वाहतूक पोलिसांनी या महिलेची गाडी टो केल्यानंतर या महिलेनं दंड भरायला नकार दिला। इतकंच नाही तर वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत थेट त्यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केला। या महिलेविरोधात कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। – 2019च्या निवडणुकीचे पडघम आतापासून ठाण्यात वाजायला सुरुवात झाली आहे। शहापूर भागातल्या भाजपच्या 600 कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। ठाण्यात आनंद आश्रम या शिवसेनेच्या कार्यालयात हा प्रवेश करण्यात आला। शहापूर भाजप तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनीही कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। आम्ही खरे शिवसैनिकच आहोत, स्वगृही परतलो अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। शहापूरमध्ये सगळेच पदाधिकारी संतोष शिंदे यांच्याबरोबरचे शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे शहापूर पूर्णपणे तालुका हा भगवामय झालेला आहे आणि या पुढची वाटचाल जी आहे या ठिकाणी शहापूरमध्ये मला वाटतं संपूर्णपणे शिवसेना आणि शिवसेना दिसेल
त्याचबरोबर कल्याण तालुक्यातले देखील असंख्य इतर पक्षातले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. केंद्रातल्या मोदी सरकारनं देशवासियांची घोर फसवणूक करून सगळ्यांना एप्रिल फूल केल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. सोलापुरात काँग्रेसच्या सरकारविरोधी बोंबाबोंब आंदोलनात त्यांनी मोदींच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. महागाई, काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन यासह अनेक मुद्द्यांवर सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकीकडे धनंजय महाडिक आणि भाजपच्या जवळीकतेची चर्चा रंगत असताना दुसरीकडे आंदोलनाला महाडिक उपस्थित नव्हते. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या कार्यक्रमात महाडिक दिसले होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला महाडिक उपस्थित नव्हते. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. 1 मेच्या अगोदरच वेतन निश्चितीचा करार केला जाईल अशी घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे. सोमवारी मुंबई सेंट्रल इथल्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्र्यांसोबत सर्व एसटी कामगार संघटनांची बैठक झाली. यावेळी तोडगा निघाला. दिवाकर रावतेंच्या या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनांनीही समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतन निश्चिततेची मागणी केली जाते. वेतनवाढीसंदर्भात कामगार संघटनेनं ऐन दिवाळीत 4 दिवसांचा संपही पुकारला होता. नाशिक महापालिकेची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी नागरिकांच्या घरपट्टीत घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवीन बांधकामांवर जबर करवाढ करण्याची तयारी सुरू आहे. घरगुती बांधकामांना यापुढे 50 पैसे प्रति चौरस फुटांवरून थेट 2 रुपये, तर अनिवासी मिळकतींवरचा कर 1 रुपये 20 पैशांवरून थेट 7 रुपये 20 पैसे प्रति चौरस फूट असा करण्यात येणार आहे. मोकळ्या जमिनींवर देखील प्रति चौरस फूट 40 पैसे इतका कर लावण्यात आला आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ओला कचरा, सुका कचरा असं वर्गीकरण न करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. तब्बल लाखभर रुपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. प्लास्टिक उत्पादनं आणि प्लास्टिकच्या बॅगा तसंच विघटन न होणाऱ्या साहित्यावर बंदी आहे. मात्र तरीही कचऱ्यासाठी प्लास्टिक वापरणारे आणि कचरा वर्गीकरण न करणाऱ्या 89 नागरिक आणि व्यावसायिकांना मुंढेंनी दणका दिला आहे. 1 एप्रिलपासून कारवाईचे आदेश मुंढे यांनी दिले होते. यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवत रविवारीच कारवाईला सुरुवात केली. या प्रकारामुळे मुंढेंची शिस्त काय असते याचा अनुभव थेट नाशिककरांना प्रथमच आला. नवी मुंबईतल्या दिघा इथं सिडकोनं अनधिकृत ठरवलेल्या अमृतधाम, दत्तकृपा, अवधूत छाया, दुर्गामाता या 4ही इमारतीतल्या रहिवाशांनी सिडकोच्या बाहेर तोंडावर काळी पट्टी बांधून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. घर नियमित करण्याची अखेरची संधी रहिवाशांसमोर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 4ही इमारतींना अधिकृत करण्यासंबंधीची माहिती येत्या 6 एप्रिलपर्यंत देणं बंधनकारक आहे. सिडकोनं असं केलं नाही तर ही अखेरची संधीही जाणार आहे. यामुळे सिडको प्रशासनाला जाग आणण्यासाठी दिघा रहिवाशांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. कुणी घर देता का घर अशी मागणी करण्याची वेळ भाईंदरमधल्या 134 कुटुंबांवर आली आहे. गेल्या 10 वर्षांपासून ही कुटुंब बेघर झाली आहेत. बिल्डरनं त्यांची इमारत पाडली, मात्र 10 वर्ष उलटली तरी त्यांना हक्काचं घर अजून मिळालेलं नाही. कधी काळी स्वाती नावाच्या या इमारतीत 105 घरं आणि 29 दुकानं होती. 2008 मध्ये त्यांची इमारत मेरा भाईंदर महापालिकेनं धोकादायक म्हणून घोषित केली. धास्तावलेल्या नागरिकांनी जीव मुठीत घेऊन घर सोडलं. त्यानंतर विकासक नवीनभाई शहा आणि शांतीलाल पंड्या यांनी रातोरात ही इमारत जमीनदोस्त केली. रहिवाशांशी कोणताही करार न करताच ही इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून हक्काच्या घरासाठी हे रहिवासी वणवण भटकत आहेत. अंगाची लाही करणाऱ्या उष्णतेमुळे राज्यभरातली जनता हैराण झालेली असतानाच विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात पुढच्या 3 दिवसात 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे विदर्भवासियांना पुढचे 3 दिवस आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागणार आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे सामान्य नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळलं असून शहरातील मुख्य रस्त्यांवरील गर्दी दुपारनंतर कमी होत असल्याचं चित्र आहे.
यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा 41 अंशांच्या पार झालाय. उन्हाचा प्रकोप वाढत चाललाय. सकाळी 7 वाजताच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होत असल्यामुळे घराबाहेर पडावं तरी कसं असा प्रश्न नागरिकांना पडतो. नागरिकांनी उन्हापासून आपला बचाव करावा आणि आरोग्य जपावं असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची उन्हामुळे काहिली होतीये. भीषण पाणी टंचाईमुळे महिलांना भर उन्हात पाणी भरावं लागतंय. यवतमाळ शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी यवतमाळकरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. यवतमाळकरांना बेंबळा धरणातील पाणी 10 मे पर्यंत दिलं जाईल. त्यादृष्टीनं शासन प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचं मदन येरावार यांनी सांगितलं आहे. यवतमाळकरता बेंबळा धरणावरून पाणी पुरवठा करण्यासाठी 302 कोटी रुपयांची अमृत योजना मंजूर झाली असून शहर टंचाईग्रस्त घोषित झाल्यामुळे बेंबळावरून थेट निळवणा आणि सापडोहच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी सगळी जमीन अधिग्रहित झाली आहे. या प्रकल्पाच्या आकाराच्या मोठ्या प्रकल्पासाठी विरोध होणं चालूच असतं अशी प्रतिक्रिया डॉक्टर अनिल काकोडकर यांनी दिली आहे. काकोडकर यांच्या उपस्थितीत जालन्यात उच्च शिक्षण परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उच्च शिक्षणात भविष्यात मोठी आव्हानं आहेत, त्यावर मात करण्यासाठी आणि सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी सर्वांनी तयारीला लागलं पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. संपूर्ण आयुष्यभर समाजवादी विचारांची कास धरणारे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भाई वैद्य यांचं सोमवारी निधन झालं. पुणे हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी सकाळी 7 पासून साने गुरुजी स्मारकात ठेवण्यात आलंय. सायंकाळी 4 वाजता अंत्ययात्रा निघेल आणि संध्याकाळी 6 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगानं आजारी होते. पुण्याचे माजी महापौर आणि माजी गृहराज्यमंत्री असलेल्या भाईंच्या निधनामुळे समाजवादी चळवळीतला खंदा कार्यकर्ता कायमचा हरपल्याची भावना व्यक्त केली जाते. भाई वैद्यांच्या निधनानं एक ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व हरपलेलं आहे. भाई प्रदीर्घ काळ समाजकारणात होते, राजकारणात होते, पण अखंड त्यांनी समाजाच्या बद्दलची तळमळच वाहिली. तरुण कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन केलं. निष्कलंक चारित्र्य आणि सातत्यानं विचार करणं, चिंतन करणं हे भाईंचं वैशिष्ट्य होतं. भाई एक विचारवंत होते आणि त्याचबरोबर समाजासाठी सातत्यानं अखेरपर्यंत धडपडत राहणारा, तळमळीनं काम करत राहणारा असा हा कार्यकर्ता होता. भाईंसारखी व्यक्तिमत्व फार क्वचित आढळतात आणि म्हणून भाई हे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये मिसळणारे, सर्वांसाठी झटणारे, विशेषतः दलित, शोषित, श्रमिक यांची काळजी सातत्यानं वाहणारे आणि त्यासाठी झगडणारे असे नेते होते. भाई वैद्य यांच्या निधनानंतर पुणे हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली. भाईंच्या निधनामुळे लोकशाही समाजवादी चळवळीचा मार्गदर्शक हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भाई वैद्यांच्या निधनाने आमचा एक बालमित्र तर गमावलेलाच आहे, परंतु लोकशाही समाजवादी चळवळीचा एक सत्याग्रही मार्गदर्शक, उत्कृष्ट संघटक आणि नेता आज गमावला आहे. की भाईंच्या जाण्याची पोकळी भरून निघणं शक्य नाही. लास्ट ऑफ द रोमन्स असं वर्णन त्यांचं समाजवादाच्या या संपूर्ण वाटचालीतलं करता येईल. पण भाईंनी आपल्याला जातीयवाद, जमातवाद, विषमता, भांडवलशाही या सर्वांच्या विरोधी लढण्यासाठी एवढं वैचारिक इंधन दिलेलं आहे की जरी आज हे दगदगतं अग्निकुंड शारीरिकदृष्ट्या शमलं असलं तरी त्यांचा विचार दगदगता घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे त्यांच्या विचारावर चालून हे परिवर्तन घडण्यासाठी प्रयत्न करू. भाईंच्या एकूण इच्छाशक्ती आणि जिद्द ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गरिबातल्या गरीब माणसासाठी काम करत राहणं हीच खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल. मी माझ्या वतीनं, माझ्या मित्रांच्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं
आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मला असं वाटतं की अशा माणसांच्या जाण्याने जे नुकसान होतं ते नाही भरून निघत. हे खरं असलं तरी आज शेकडो हजारो कार्यकर्त्यांच्या मधून त्यांनी जे पेरलेलं आहे ना ते विचारांचं, श्रमांचं, निष्ठेचं, त्यागाचं, निस्पृहतेचं बळ हेच खरं म्हणजे त्यांच्या कामाला पुढे घेऊन जाणारं आहे असं मला वाटतं. तेव्हा तीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. सरकारनं एकाच दिवसात तब्बल 192 अध्यादेश काढलेत. सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला महाराष्ट्र सरकारनं आपल्या कामातली अशी गतिमानता दाखवली. या एकाच दिवशी राज्य सरकारनं 192 शासन निर्णय अर्थात GR काढले. यामध्ये सर्वाधिक शासन निर्णय सहकार आणि पणन विभागाकडून काढण्यात आलेत. त्यांची संख्या 26 आहे. तर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून 17 GR काढण्यात आले आहेत. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागानं 14 GR काढले आहेत. वर्षभर निधी खर्च करायचा नाही आणि आर्थिक वर्ष संपताना निधी वितरणाचे GR काढायचे ही मंत्रालयातली दरवर्षीची धावपळ यावर्षीही दिसून आली. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटची मरगळ झटकून टाकत शेअर बाजारात नव्या वर्षाची सुरुवात आश्वासक झाली. बँका, वाहन आणि औषध निर्मिती कंपन्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स काल 287 अंशांनी उसळला. टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, महिंद्रा, कोटक बँक, HDFC बँक, इंडसलँड बँक यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ बघायला मिळाली. राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 50 लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 35,000 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी घोषणा सरकारनं ही योजना जाहीर करताना केली होती. या योजनेअंतर्गत राज्य सरकारनं 31 मार्चपर्यंत 46,52,000 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकांकडे जमा केली आहे. यातील प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 37 लाख असून त्यांच्या खात्यात आतापर्यंत 14,700 कोटी रुपये जमा झाले आहेत. सरकारनं कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली असून 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. खासगी शाळा आणि मुजोरी असं समीकरणच बंद आहे की काय असं म्हणायची वेळ आली आहे. काही अपवाद वगळता जवळपास सर्व शाळा पालकांच्या भावनांशी खेळतात असं चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडच्या अत्यंत नामवंत समजल्या जाणाऱ्या ग्लोबल इंटरनॅशनल या शाळेनं फी वाढीचा धडाकाच लावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. प्रशासनाकडून पालकांना विश्वासात न घेता दरवर्षी फी वाढवली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. एवढंच नाही तर शाळेनं फी भरली नाही तर पालकांकडून दररोज 200 रुपये दंड आकारला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक नवा जालीम उपाय पुण्यातल्या अमनोरा पार्कमध्ये करण्यात आला होता. चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहतदारांना रोखण्यासाठी पुण्यातील अमनोरा पार्क सिटीनं शोधलेला जालीम उपाय आठवडाभरातच मागे घ्यावा लागला आहे. एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी टायर किलर्स बसवण्यात आले होते. त्यामुळे विरुद्ध बाजूने येणारं वाहन त्या टायर किलरवरून गेल्यास टायरचं हमखास नुकसान होईल अशी त्याची रचना होती. अमानोराचा हा प्रयोग सर्वत्र व्हायरल झाला होता. वाहतूक पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी अमानोराच्या व्यवस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला. मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर 8 महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर सर्वाधिक महिला अधिकारी कार्यरत असलेलं मुंबई हे पहिलं शहर ठरलं आहे. यातल्या सहार पोलीस स्थानकाच्या लता शिरसाट, एअरपोर्ट पोलीस स्थानकाच्या अलका मांडवे आणि BKC पोलीस स्थानकाच्या कल्पना गाडेकर यांचाही यामध्ये समावेश आहे. आणि आता आपण बघूया काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या. राज्यसभेमध्ये नव्या सदस्यांचा आज शपथविधी झाला. अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप नेते GVL नरसिम्हा राव, सपाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन आणि काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवींना शपथ दिली गेली. तर राज्यातून खासदार नारायण राणे, कुमार केतकर, प्रकाश जावडेकर यांचाही शपथविधी आज पार पडला. राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातून 6 खासदारांची बिनविरोध निवड झाली. यात शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे. दलित संघटनांच्या मुद्द्यावरून आज संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. कालच्या भारत बंदचे पडसाद आज संसदेत उमटतील.
कालच्या हिंसेवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत। अधिवेशनाचे शेवटचे 4 दिवस उरलेत। काँग्रेस आणि इतर 3 पक्ष सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे। गेल्या 18 दिवसात संसदेत फक्त गोंधळच बघायला मिळतोय, त्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणणं काँग्रेसला शक्य झालेलं नाही। कर्नाटकच्या शिमोगामध्ये आजपासून पुन्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोड शो करणार आहेत। याआधी भाजपाध्यक्ष अमित शहांनी शिमोगामध्ये रोड शो केलाय। 11:30च्या सुमाराला राहुल गांधी यांच्या रोड शोला सुरुवात होईल। होन्नालीहून दावणगेरेपर्यंत हा रोड शो असेल। या रोड शो दरम्यान राहुल ठिकठिकाणी जाहीर सभाही घेणार आहेत। कर्नाटकात काँग्रेससाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। इथली सत्ता वाचवणं काँग्रेससाठी निकडीचं बनलं आहे। यासाठीच राहुल गांधी आपली पूर्ण ताकद इथं पणाला लावत आहेत। या दौऱ्यात राहुल गांधी सिद्धरामय्या सरकारच्या यशाबाबतही जाहीर सभेत बोलणार आहेत। इराकच्या मोसूलमध्ये आयसिसनं हत्या केलेल्या 38 भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यात आले। अमृतसर विमानतळावर दुपारी 2:30च्या सुमारास मृतदेह घेऊन वायुदलाचं विशेष विमान उतरलं। परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग स्वतः या विमानात होते, तर पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर विमानतळावर उपस्थित होते। या 38 भारतीयांपैकी 27 जण एकट्या पंजाबमधले आहेत, तर 4 जण हिमाचल प्रदेशातले आहेत। या नागरिकांचे नातलग मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विमानतळावर हजर होते। दरम्यान मृतांच्या नातलगांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन यापूर्वीच देण्यात आल्याची माहिती सिंग यांनी दिली। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। महेंद्रसिंग धोनीला पद्मविभूषण, बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी यांना पद्मभूषणनं गौरवण्यात आलं, तर अभिनेते मनोज जोशी यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सायना नेहवालला नव्या समस्येला सामोरं जावं लागलं। ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सायनाच्या वडिलांचा संघ अधिकारी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली होती, मात्र क्रीडागृहामध्ये दाखल झाल्यानंतर सायनाच्या वडिलांचं नाव संघ अधिकाऱ्यांच्या यादीत नसल्याचं सायनाला कळलं। संपूर्ण खर्च देऊनही त्यांचा संघ अधिकाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला नसल्यामुळे सायनानं आपली नाराजी ट्विटरवरून जाहीर केली आहे। याबाबत आपल्याला आधी का सांगण्यात आलं नाही असं म्हणत तिने आपली खंत व्यक्त केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।